इरफान जाऊदे लावा हे ते साऊंड तुमच्या गया. घेत बसता आता. क्या करेंगे अरे ऊपर पे डालना ये लेना भाई के कोई ये ना ये ले दाएं ऊपर ये ले दा 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 जल्दी ला आज या विराट अशा माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या मोर्चाच्या मध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या मातीवर आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा. आल्यापासून ऐकतोय प्रत्येकाच्या भाषणात कुठेतरी जातीचा स्पर्श होतो. आपण या भिंती कधी तोडणार आहोत? संतोष देशमुख स्वतःच्या जातीसाठी नाही मेला. संतोष देशमुख बीडचा चेहरा झाला. बीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीडचा इतिहास बघा. बीड मध्ये कधी काळी एकदा सोशलिस्ट निवडून आले होते, कधी एकेकाळी समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे निवडून आले होते, केशर काकी निवडून आल्या होत्या. अशा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं, पण त्याला जातीचा कधी स्पर्शच होऊ दिला नाही. माझ्यासारख्या गेले 35-40 वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका कार्यकर्त्याला हे पाहून दुःख होतं की महाराष्ट्रात जातीपाती कुठपर्यंत पोचल्या. वाल्मिक, त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता? अरे तो वाल्या आहे. त्रेतायुगामध्ये वाल्मिकी आले म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला, आणि कलयुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला. मी ऐकतो वाल्मिक कराड वाल्मिक कराड वाल्मिक कराड, वाल्या आहे तो. आता लोक मला इथं फोन करतात, हो साहेब तुम्ही वंजाऱ्या विरुद्ध बोलताय. माणुसकी जिवंत आहे की नाही महाराष्ट्रात? हॅलो मी एका माणसासाठी लढतोय. जो माणूस बीडचा खरा चेहरा दिसतोय त्याच्यात, तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता. त्या गेट वरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलिताने हाक कोणाला दिली? संतोषला. आणि म्हणून संतोष तिथे गेला. हा बीडचा चेहरा आहे. तुम्हाला बघायचं आहे ना जातीचं? तू कुठे गेला? संतोष इथे. हा संतोष बांगर. बीड मधले किती जण याला ओळखतात? शिवराज बांगर. किती जण ओळखतात? ह्याच्यावर किती केसेस टाकल्या वाल्मिकने, वाल्याने? ह्याच्या खानदानाला हायकोर्टाशिवाय घरच नाही दुसरं. हा बीड मध्ये कमी असतो आणि हायकोर्टात जास्त असतो. वंजारी नाही. आता धस साहेबांनी जी नावं घेतली ते मर्डर झालेले, काय नावं होती वा सगळ्यांची? आंधळे, राख, फड, कोण आहेत ते? सगळे वंजारी आहेत ना. मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण वंजारी. बापू आंधळेच्या मर्डर केस मध्ये बबन गीतेचा काय संबंध होता? असं आहे की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी. आता तुमचा एसपी त्या बांगरला बोलवतो आणि सांगतो तुम्ही एक काम करो जरा हमारे पास एक तक्रार दाखल करो. याचा मला फोन आला. म्हटलं अरे वेडा की काय, तू तुझ्याकडनं आज तक्रार घेतील उद्या पलटी मारतील. जेव्हा यांची जबाबदारी आहे कारवाई करायची तेव्हा ते काहीच करत नाहीत. जर अशोक सोनवणेची अॅट्रॉसिटी केस त्याच दिवशी दाखल झाली असती, त्याच दिवशी त्यांना अटक झाली असती, तर संतोष मेलाच नसतं. म्हणजे पोलिसांनी काहीच करायचं नाही. असं आहे की बबन गीते आणि तो आंधळ्याची मर्डर केस आहे, त्या आंधळ्याच्या आणि बबन गीतेच्या मर्डर केस मध्ये पीआय कोण आहे? पीआय कोण आहे? महाजन. आणि केस मध्ये पीआय कोण आहे? वाल्मिक कराडला वाचवलं कोणी? परळीमध्ये बापू आंधळेच्या मर्डर केस मध्ये महाजननी. मग केस एक मिनिट मला टप्प्याटप्प्याने जाऊ द्या. तुम्ही माझं भाषण करू नका प्लीज. तुम्हाला प्लीज डिस्टर्ब करू नका. माझ्या एकही विचार माझ्या डोक्यात राहणार. मग तो महाजन चांगला माणूस आहे.
अहो, इथला एकही अधिकारी जर तुम्ही धनंजय मुंडेला न विचारता आणणार नसाल तर कसं काय व्हायचं? दस साहेब एवढा घसा फोडून सांगतात 300 ट्रक. कलेक्टरची काय हिंमत आहे बोलायची? दस साहेब, कलेक्टरची अपॉइंटमेंटच तुम्हाला सगळं माहिती आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की संतोष मेल्यानंतर तुम्ही सगळे जमा झाले, त्याच्या आधी एकाच्याही तोंडात ब्र नाही निघाला. हा एवढा शांत कसा काय जिल्हा झाला? हा बंडखोरांचा जिल्हा आहे. बीड हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणातली बंडखोरी जर कोणी बघितली असेल, राजकीय बंडखोरी, तर ती बीड मध्ये दिसली. पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारे गोपीनाथ मुंडे ह्याच जिल्ह्याने, समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे ह्याच जिल्ह्याने, किशोरकाकी जिल्ह्यात क्षीरसागर ह्याच जिल्ह्याने, असा जिल्हा नाना पाटील. मला सांगा काय समजायचं की महाराष्ट्रातल्या संवेदना जिवंत आहेत की नाही? ह्या आमच्या ताईचं भविष्याचा कोणाला विचार आहे? आमच्या बहिणीचं पुसलं गेलेलं कुंकू कोणी परत आणून देणार आहे? आणि तरी आपण राजकारण करतोय. कसलं राजकारण? अरे माणुसकी जिवंत ठेवा, माणुसकी. उद्या तुमचं घर जळेल, बघायला माणूस नाही येणार. कारण का प्रत्येक जण जर आपलंच बघायला लागला तर ह्याच्या पुढे कोण कोणाच्या मदतीला येणार नाही. आणि म्हणून मला जी एकी दिसते ना, ती माणसांची दिसते, माणुसकीसाठी आलेल्या माणसांची. आणि अशीच एकी ठेवा. नेता कितीही मोठा असो, या जनतेच्या पुढे कोणीही टिकत नाही. हा समजावत आहे. आज या बीड मधनं एक ठिणगी पडली आहे. ह्याचा लोक आंदोलनात बदल होईल. कुठल्याही नेत्याची ह्या जनतेला गरज नाही. वेळेत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही. मी आता येता वाचत होतो, एक कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते का इथे? होते ना? त्या कोचेंनी एक इंटरव्ह्यू दिलाय. म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा 24 तासांत एकदा तरी मारामारी व्हायची, 2 दिवसांत एकदा तरी खून व्हायचा. पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एका IAS ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला. तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही. रंजन मुखर्जी. पण म्हणजे हे किती धक्कादायक हो. एक कलेक्टर गायब होतं आणि महाराष्ट्राच्या शासनी पदरी कुठे नोंदच नाही. हे खरं आहे की नाही मला माहित नाही. पण मग त्या कोचीला बोलवा आणि त्याच्याकडे तक्रार घ्या. कोचे कोणी आयरा गायरा माणूस नाहीये. तो या जिल्ह्याचा कलेक्टर होते. सॉरी, मी आले तुले करत नाही कोणाला. तर ते कलेक्टर होते, त्यांना बोलून घ्या. आणि माझी आज प्रमुख मागणी आहे, या सगळ्या जेवढ्या अटक आरोपी आहेत ना, सगळ्यांची नाव टेस्ट घ्या आणि होऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. काढा त्यांच्या तोंडातलं सत्य. हे असं निघणार नाही. कोणाची हिंमत नाही की यांना फटकावून यांच्याकडनं काय काढून घ्यायची, वधवून घ्यायची. कोणाची हिंमत नाही. हा इसमे काय करेल हो? उद्या मुंबईत बसून धनुभाऊने एक फोन केला, जरा हे देते. हा जाणार नाही. हा जाणार की नाही? हात उचलून दाखवा, सांगा बरं. मग काय कामाचं? म्हणजे मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार. फक्त डोळ्याने इशारा केला ते संपली चौकशी. त्याच्यापेक्षा संतोषची चौकशी करू नका. उगाच ह्या पोरीला आणि त्याच्या आईला आशा लावू नका की न्याय मिळेल. न्याय मिळणारच नसेल तर उघडपणाने सांगा न्याय नाही मिळू शकत. पण केल्यासारखं दाखवायचं आणि करायचंच नाही. अपेक्षा भंगासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही. अपेक्षा भंग करू नका महाराष्ट्राचा. काय बोलतात ते, काय ते गोपीनाथ गडावरती महाराष्ट्रात म्हणाले कुठं असं होत नाही, फक्त काय बीडमध्ये होतं. अरे नाही झालं आमच्या ठाण्यामध्ये असा कधी इतका वाईट मर्डर.
ज्या पद्धतीने मारलं, समोरचा माणूस व्हिडिओवरती बघतोय मर्डर कसा होतोय. अरे हा क्रूर कर्म आहे, क्रूर कर्म. रामन राघव आहे, रक्त पिपासू नरभक्षक आहे. आज महाराष्ट्राला त्याची ओळख पटली. एवढे दिवस आम्ही बोंबलत होतो की हे मूड मधलं थांबवा, बीड मधलं थांबवा. ते अंधारे, सुषमा अंधारे आज येणार होत्या, आल्या नाहीत. त्यांच्यावरती 307 दाखल केली. त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला, तिच्यावर इतका दबाव टाकला की तिला मागे घ्यावं लागलं गुन्हा. यांनी कोणालाही सोडलेलं नाही. सगळे धंदे यांचे, मटक्याचे पण ह्यांचे, दारूचे पण ह्यांचे, सगळे धंदे ह्यांचे. पण कोणी एक माणूस बोलायला तयार नाही. दस साहेब, मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय, आका बिका काय नाही. आकाचा बाप कोण आहे? कोण आहे? अजून जरा जोरात सांगा. एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत. अहो, एवढ्या जनतेला माहिती आहे आकाचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला? त्याला मंत्रिमंडळात पहिला आखला. शिवाय घालणारे फोन येतात मला आज सगळ्यांना एक सांगायचं आहे. हे थांबा रे, मला एक सगळ्यांना सांगायचं आहे. मी जातीने वंजारी उभा आहे, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय आणि जर मी शांत बसणार असेल तर मी वंजारी नाही. अन्याय सहन करणारा हा कष्टकरी वंजारी समाज नाही. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय, त्यामुळे गरिबी, ऊसतोड वगैरे आम्हाला समजायला जाऊ नका. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय. मी एका हमालाचा नातू आहे. 18-20 दारिद्र्य होतं आमच्या घरात, पण लढण्याची तिथनच हिंमत आली आणि म्हणून आज लढायला उभं राहिलं. हे जातपीत काही मध्ये येत नाही हो. कसली जात? आणि लढताना जातीचा विचारच करायचा नसतो. या भुसावळमध्ये मुसलमानावर हल्ला झाला तेव्हा जितेंद्रने जातपातीचा नाही विचार केला. तो जाऊन त्या मुसलमानाच्या बाजूला उभा राहिला की तुम्ही तुमच्या बापाला हात उचलून असा मारू शकत नाही. लोकांनी मला तेव्हाही खूप शिव्या घातल्या. अरे काय हा, कारण का त्याच्या एक आवड नावाचा पोरगा होता, त्याच्यात हात घातला मी. आणि तुम्ही तुमच्या बापाला ट्रेन मध्ये मारू कसे शकता रे? आपण काहीच विचार करत नाही की आपण आंधळे झालो जाती धर्माच्या लफड्यामध्ये, की 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला मारला, त्याची डोळे जायची वेळ आली तरी आपण तेच. आज त्या सूर्यवंशीला मारला, त्याच्या मारण्याचं कारणच नाही. तो भीमसैनिक कुठे गेला आमचा? कुठे गेला? सूर्यवंशीला कसा मारला कोणाला माहितीये का? कोणाला माहितीये कसा मारला? शासनाने नाही सांगितलं, पोलिसांनी नाही सांगितलं, तो मेला. अरे पण मेला कसा? अरे कोणीतरी असेल ना. आणि जस साहेब, सर्वात जे लपवलं गेलं आणि जे कधी चर्चेतच आलं नाही ते म्हणजे तो मेलाय पोलीस कस्टडीत नाही, तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीत. जस साहेब हे लक्षात घ्या. मी मुद्दामून जो आज आलोय ना इथे, हे सगळं महाराष्ट्राला सांगायला आलोय की तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीमध्ये. आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये माणूस मरू कशा शकतो? अच्छा, त्याचा काही रेकॉर्ड? तो किती वाजता मेला, त्याला श्वासोश्वासाचा त्रास कधी झाला, काही नाही. पण असा महाराष्ट्र ठेवू नका. बोलायला शिका, व्यक्त व्हायला शिका. जर पण व्यक्तच झालो नाही तर अजून 10 संतोष देशमुख करायला असे अनेक वाल्या महाराष्ट्रात तयार होतील. ह्या वाल्यांना जर थांबवायचं असेल तर तुमच्यासारखा बीड जिल्ह्यातला हा मोर्चा हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. हे व्यक्त होणारी लोक आज रस्त्यावर उतरली आहेत, पण महाराष्ट्रातली व्यक्त होणारी लोक जर रस्त्यावर उतरली तर या शासनाला पळता भुई थोडी होईल. तेव्हा वेळीचावर घाला. आजही तुम्ही शब्जे, आमचा मित्र बोलला क्षीरसागर साहेब, कुठे तो 302 अजून दाखल का नाही झाले? 302 मध्ये आरोपी का नाही आलेत? सगळं सारखं आहे ना. ही जी खंडणी मागितली गेली ती त्याच दिवशी मागितली का? ही खंडणी 2 महिने अगोदर मागितली होती. खंडणी सत्यनारायणाच्या पूजेसाठी मागितली नव्हती. ती खंडणी
इलेक्शन फंड साठी मागितली गेली होती. का सत्य बोलायचं नाही? 2 महिने अगोदर काय होता? मग कशाला पैसे मागायला गेले होते? इलेक्शन फंड होता, दिला नाही. मग ढगात पाठवतो सांगितलं, त्या अधिकाऱ्याला बोलून दमदाटी केली, तर हे कारवाई नाही. ज्या पद्धतीने इथलं पोलीस प्रशासन वागलंय, जसं दस साहेबांनी सांगितलं, आयला इतके 12, 14, 15, 16 वर्षाची पोरं या रिव्हॉल्वर लटकवूनच फिरतायत. म्हणजे जे फायरिंग केलंय अंडर द आर्म्स ऍक्ट ते इलिगल आहे, ते तुम्हाला करता येत नाही. कोण कोणाच्या बापाला घाबरताय? बिनधास्त त्याच्यातनं रील्स निघतायत. आणि सर्वात मी भाषणामध्ये म्हटलं, जहां वाल्या खडा वो सरकार से बडा, तर त्याच्यावर रील्स तयार करतात. बाप तो बाप रहेगा, हा तुमचा बाप. या बापाला पुरल्याशिवाय आता शांत बसू नका. म्हणा मुलगा असाच निघणार आहे. जेव्हा बाप वाले असेल तर मला मुलगा म्हणून ते काम करावं लागेल. आणि तुम्हाला सगळ्यांना शपथ आहे, या मुलाची, मुलीची आणि त्या माऊलीची, त्या बहिणीला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसू नका. जर तुम्हाला संतोषला न्याय द्यायचा असेल, जर गेल्या 10 वर्षात ज्यांचे खून पडले पण ज्यांचे आई वडील बोलूच शकले नाही, भाऊ बोलूच शकले नाहीत, अशा सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर ह्या बहिणीला डोळ्यासमोर ठेवा, न्यायाच्या बाजूने लढा. बाबासाहेबांचा फोटो दिसतोय इथनं, तुम्हाला बाबासाहेब मागे उभे राहतील, त्यांचं संविधान मागे उभे राहील. आपण संतोषच्या माध्यमातून त्याचं शहीद, त्याचं बलिदान झालेलं असं समजूया आणि उभ्या बीड जिल्ह्याला न्याय मिळवून देऊया. या क्रूर कर्म राक्षसांना, या नरभक्षक रामन राघवला पुरल्याशिवाय आता बीड जिल्हा आणि महाराष्ट्र शांत बसणार नाही. अशी शपथ घेऊन इथनं निघा. हा वैचारिक लढा आहे, कुठेही हिंसा होता कामा नाही. विचारांनी लढूया आणि विचार ठेचूया. ते विचार ठेचण्यासाठी आपण सगळे 18 पगड जाती एकत्र आलो आहोत. शिवशुले फाऊ आंबेडकर एकत्र आलो आहोत. ही शपथ घ्या आणि इथनं रवाना व्हा, एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. संतोषच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि माझ्या या भगिनीला आयुष्यभर तिचा स्वस्थच राहील. पण तिला ही सगळी लढाई लढण्यासाठी मुलाला आणि माझ्या बहिणीला हिंमत लाभो आणि त्या हिमतीच्या मागे आम्ही सगळे आहोत ताई, एवढं तुम्हाला शब्द देतो. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अमर रहे, अमर रहे, अमर रहे. जोरात तर बोला ना. अमर रहे, अमर रहे.